श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आत्ताच लॉ ऑफ युनिव्हर्सचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपली इच्छा ब्रह्मांड पूर्ण करत असतं. पण ते कसं? ब्रह्मांड कसे आपली इच्छा पूर्ण करत असं तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला सांगते, हो, ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करतं आणि हे 100% खरं आहे. ते कसं जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वात पहिले तुम्हाला ब्रह्मांडाकडून काय हवे असेल तर सर्वात पहिले ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायला शिका. कारण की हेच सर्वात मोठं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सिक्रेट आहे. आणि हे जर तुम्हाला समजले तर तुमची जी काही इच्छा आहे ती दुपटीने पूर्ण होणार आहे. आपण काय करतो, आपल्याला काय भेटले तरच आपण कोणाला तरी थँक्यू बोलतो किंवा धन्यवाद बोलतो. पण जर तुम्ही अगोदरच युनिव्हर्सला थँक्यू बोललात तर युनिव्हर्स तुमची इच्छा पूर्ण करायला लागतं. जेव्हा आपण कोणती गोष्ट मिळण्या अगोदरच त्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करतो त्यावेळेस युनिव्हर्स त्याला आपली सच्चाई, खरेपणा मानतो आणि आपल्याला ती गोष्ट देत असतो. आणि ही काही जादू वगैरे नाही आहे, ही कमाल आहे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीची. आपला दिमाग रियालिटी आणि इमॅजिनेशन मध्ये फरक करू शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला खरं मानून धन्यवाद देतो तेव्हा आपला दिमाग त्या गोष्टीला खरं मानतो आणि मग युनिव्हर्स आपल्या नवीन विचारांप्रमाणे काम करायला चालू करतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार सारखं करतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला खरं मानायला लागतं. जेव्हा आपण काही मिळण्या अगोदरच धन्यवाद देतो तेव्हा आपल्यामधील ऊर्जा हाय व्हायब्रेशनवर जाते आणि युनिव्हर्स पण आपल्याला त्या गोष्टी देण्यास चालू करतं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर तुम्हाला एखादा चांगला जॉब हवा असेल किंवा तुम्हाला घर हवं असेल, तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा असेल, आता आपण जॉबचंच बघूया की तुम्हाला जॉब हवा असेल तर काय करायचं? असा विचार करू नका की मला चांगला जॉब मिळत नाही किंवा मला घर मिळत नाही. तुम्हाला हा विचार करायचा आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे की थँक्यू युनिव्हर्स, मला खूप चांगला जॉब मिळाला आहे. याने तुमच्यातील एनर्जी लेवल बदलेल आणि तसाच बदल तुमच्या जीवनात देखील होईल. काय बोलणार आणि कसं बोलणार एकदम परफेक्ट मेथडने तुम्हाला आता मी सांगते. सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. कशामुळे सकाळीच? कारण सकाळी आपल्या सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो आणि त्यामुळे जर आपण हे सकाळी बोललो तर हे अफर्मेशन आपल्या दिमागात फिक्स होतं. आणि रात्री झोपताना पण तुम्हाला बोलायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स, माझ्या आयुष्यात चमत्कार होत आहेत. जेव्हा आपण हे झोपण्या अगोदर बोलतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला रात्रभर रिपीट करत राहतं आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण अजून जास्त पॉझिटिव्ह एनर्जीने उठतो. आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला परत 3 वेळेस थँक्यू युनिव्हर्स बोलून आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं आपल्याला युनिव्हर्सला बोलायचं आहे. त्याचसोबत जर तुम्ही वहीमध्ये लिहिलं ना तर तुमची इच्छा अजून लवकर पूर्ण होईल. आता वहीमध्ये कसं लिहिणार? एक्झाम्पल, तो कसे आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात, बरोबर ना? आपल्याला घर हवं असतं, गाडी हवी असते, बंगला, नोकरी, खूप काही माणसांना पाहिजे असतं. संसारिक माणसांच्या तर इच्छांचा अंतच नसतो. खूप काही इच्छा असतात. त्यातीलच आपण एक इच्छा पकडूया. म्हणजे खूप जास्त लोकांचं स्वप्न 2 असतात, एक घर आणि एक चांगला जॉब. तर आपण आता घराचं एक पकडूया एक्झाम्पल. तर कसं लिहायचंय तुम्हाला? थँक्यू युनिव्हर्स, मला माझे स्वप्नातले घर मिळाले आहे. धन्यवाद युनिव्हर्स. आणि आता मी त्या घरामध्ये खूप आनंदात राहत आहे. जेव्हा तुम्ही हे रोज लिहिणार ना वहीमध्ये तेव्हा युनिव्हर्स या गोष्टींना खरं बनवतो. आणि हो, हे खरं आहे. एक व्यक्ती होता ज्याच्या जीवनामध्ये सफलता कसलीच येत नव्हती. तो कोणतंही काम करत होता पण ते सफल होत नव्हतं. कारण की तो ते करण्या अगोदरच विचार करायचा की नाही, हे नाही होऊ शकत. म्हणजे नेहमी तो काय म्हणतात त्याला, निगेटिव्ह विचार करायचा. त्याच्यामुळे तो कधीच सफल होत नव्हता. आणि जेव्हा त्याने
पॉझिटिव्ह विचार चालू केले, तो सकाळी रोज उठून थँक्यू युनिवर्स, मी खूप सफल व्यक्ती झालो आहे असं बोलण्यास सुरुवात केली, रात्री झोपताना देखील युनिवर्सला धन्यवाद देण्यास सुरुवात केली, तो व्यक्ती आज खूप सफल झालेला आहे. अशीच एक महिला देखील, जी नेहमी स्ट्रेसमध्ये राहायची, नेहमी तिच्या माइंडमध्ये वेगवेगळे विचार यायचे, निगेटिव्ह विचार यायचे, तिने रोज युनिवर्सला थँक्यू बोलायला चालू केलं आणि यामुळे तिच्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आली ना, ती रोज युनिवर्सला म्हणायची, मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे. आणि खरंच काही दिवसांनी ती महिला एवढी पॉझिटिव्ह झाली ना, तिच्यामध्ये आता कधीच निगेटिव्ह विचार येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही रोज युनिवर्सला थँक्यू बोलायचं आहे. आणि अशा प्रकारेच तुम्ही देखील तुमची इच्छा पूर्ण करू शकता. फक्त युनिवर्सला योग्य पद्धतीने मागा. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन तेव्हाच काम करतं जेव्हा आपण योग्य शब्दात, योग्य भावनांमध्ये आणि योग्य पद्धतीने युनिवर्स सोबत बोलतो. योग्य शब्दात म्हणजे कसं, थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, असे रोज बोलल्याने आपले सबकॉन्शियस माइंड त्याला खरं मानतं. आणि जर तुम्ही बोललात ना, प्लीज युनिवर्स मला हे दे, असं बोललात तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण अशाने तुमचा माइंड कमतरतेमध्ये जातो आणि युनिवर्स ते पूर्ण करत नाही. युनिवर्सला कधीच आपल्याला मागायचे नाही. आपल्याला युनिवर्सला नेहमी आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे म्हणून थँक्यू म्हणायचे आहे. हे तुम्हाला 3 स्टेपमध्ये करायचं आहे. कसं, थँक्यू युनिवर्स, मला जॉब मिळाला आहे. थँक्यू युनिवर्स, मला घर मिळालं आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, मला योग्य असा जोडीदार मिळाला आहे. थँक्यू युनिवर्स, माझ्या मुलांचं मला हवं त्या स्कूल कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. असं तुम्हाला रोज म्हणायचं आहे. आणि त्यानंतरची दुसरी स्टेप अशी आहे, तुम्हाला 5 मिनिटे डोळे बंद करायचे आहेत आणि ते जीवन जगायचं आहे. म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ना, ते डोळे बंद करून तुम्हाला डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्हाला नोकरी मिळालेली आहे, तुमचा ऑफिसमधला तो दिवस, तुमचं घर झालं आहे, तुम्ही घरामध्ये काय काय करताय, जे काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला जगायची आहे. तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला अकाउंटमध्ये खूप पैसा आला आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि आता तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप, तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि त्यासोबत मेहनत करायची आहे. युनिवर्स तुम्हाला सर्व काही देईल.